नमस्कार, आजी चर्चेच्या या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी शेपूची भाजी बनवणार आहे। शेपा हे आरोग्याला किती चांगले आहे हे सर्वांनाच माहिती असेल। पोटदुखीवर उत्तम उपाय म्हणजे शेपा असतात, ओवा आणि शेपा। तर ज्या सीझनमध्ये शेपूची भाजी बाजारात खूप येते तेव्हा आपण मनसोक्त खावी। पहा, ह्या भाजीकडे पाहिलं तर लक्षात येईल हिरवीगार आहे, शिवाय कोवळी आहे आणि गड्डी इतकी सुरेख आहे शेपूची, तुमच्या लक्षातच येईल की ताजीत म्हणूया अशी ती भाजी आहे। आता हे मी सोलून टाकलेले या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं असेल। पहा, खूप सुंदर भाजी आहे। आणि ही भाजी कशी करायची करतात म्हणजे सर्वच करतात, माहिती आहे सर्वांना, पण अधिक रुचकर भाजी ज्याला म्हणतो ती कशी होते ती मी आज तुम्हाला सांगणार आहे। गावाकडे ही भाजी जर केली ना तर मैलापर्यंत हिचा वास जात असतो, अशी ही भाजी शेपूची असते। तर पहा, या भाजीकडे जर पाहिलं ना जाड देठं नाही आहे तिला, पहा, आणि आतमध्ये ना असं माती वगैरे खूप सारी असते याच्यामध्ये। तर प्रथम मी काय करणार माहिती आहे का, फक्त देठाकडचा भाग कापून टाकणार आहे। कारण माझं एक म्हणणं असं असतं नेहमी की मटण खाल्लं तर हाडाचं खायचं आणि भाजी खाल्ली तर काड्यांचीच खायची। भरपूर कॅल्शियम व जीवनसत्व आपल्याला घ्यायचे असतील तर काड्यांचा उपयोग आपण त्याच्यात केला पाहिजे। तर चला तर मग कशी करायची मी दाखवते। ही भाजी सुरुवातीला मुळं जे आहेत ती काढून टाकणार आणि 3 वेळा सुंदर खसखस अशी धुवून काढणार। तर खूप सारी माती असते आणि ती माती मूतखड्यासाठी फार हानिकारक असते। ज्यांना तो त्रास असतो त्यांचे लगेच खडे तयार होतात। तर चला तर मग आता मी ही भाजी काय करते, प्रथम धुवून काढते चांगली। हा जो देठाकडचा भाग आहे ना, हा देठाचाच भाग फक्त कापणार आहे। काड्या खूप कोवळ्या आहेत त्यामुळं जास्त असा काढणारे नाही। खरं तर असं एक पान निवडून काढतात पण त्याची गरजच नाही। पहा, इतकी कोळी अशी सुंदर गड्डी लागलेली ती, आणि मिळते आपल्याला बऱ्याच वेळा तशी। थोडीशी महागाची घ्यावी पण चांगली असेल अशी जर घेतली ना भाजी पण चवदार होते। पहा, आता मी देठं कापते ना तरी तिचा खूप सुंदर असा वास सुटलेला आहे, वासानं अर्ध पोट भरते, इतकी सुंदर आहे। तर ही भाजी करताना तुम्हाला दाखवणार मी आता चिरल्यानंतर कोणत्या पद्धतीने गावाकडे करतात। मी सांगितलं भाजी जर केली तर काय भाजी केली हे विचारायलाच नको। फोडणी दिल्यानंतर तिचा जो वास असतो तो शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळतो आणि मग त्या भाजीचा सुगंध। पाहता, ही भाजी किती काढले देठं थोडेच काढलेले। तर आता ही भाजी मी धुवून काढल्यावर तुम्हाला धुवायची आणि बारीक चिरून घ्यायची, मग तुम्हाला दाखवते। हे पहा, मी शेपूची भाजी आता चिरून घेतलेली आहे। खूप बारीक पण भाजी कधी चिरायची नसते बरं का, खूप मग खराब लागते ती। जरा थोडीशी मोठी अशी करायची। गावाकडे तर असे 4 तुकडे करतात, मुठीत घ्यायच्या 4 तुकडे करून 4-5 तुकड्याची घेतात। ही घेतलेली आहे। त्याच्यासाठी मी आज तुम्हाला दाखवते अनोखी टेस्ट येण्यासाठी मोडाचे मूग घेतलेले आहेत। गावाकडे मुगाचा हंगाम असतो तेव्हा बऱ्याच प्रमाणात मूग कशात वापरले जातात। मग मुगाची डाळ वापरण्याऐवजी हे जर टाकले ना इतकी चविष्ट भाजी होते, वा, तुम्ही चाटतच बसाल बोटं। त्यासाठी फक्त हिरवी मिरची, टेचलेला थोडासा लसूण, 7-8 पाकळ्या आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे। कशासाठी तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांची ही भाजी काळपट पिवळी अशी होते। पहा, जर आपल्याला हिरवीगार भाजी ठेवायची असेल तर आपण ही युक्ती नक्कीच वापरून पहा, मग तुमच्या लक्षात येईल। चला तर मग आता मी गॅस ऑन केला, कढई तापत ठेवलेली आहे आणि थोडं तेल टाकते। तेलही थोडंच टाकायचं बरं का, खूप नाही टाकायचं। खूप जर टाकलं तर काय होतं माहिती आहे का, भाजीची चव जाते। दुसरा एक वेढा घ्यायचा शेवटचा, तेव्हा थोडंसं तेल टाकायचं, मग आणखीन टेस्ट येते। तर मग पहा, आता तुमच्या लक्षात येईल टेचलेल्या 8-10 पाकळ्या जे आहेत ते मी लसणाच्या टाकल्या। जिरं, मोहरी, हिंग काहीही वापरायचं नाही। आपण काय करतो, प्रत्येक भाजीला टाक मोहरी, टाक जिरं असं तरी करत असतो आणि मग भाजीची चव जाते। का वापरलं नाही मी जिरं, मोहरी, हिंग, तर या शेपूच्या भाजीची चव एक अनोखी असते, वेगळी असते। पहा, आता पाहिलं लसूण एक थोडासा गुलाबी झाला, त्याच्यात मी हिरवी मिरची वाटण करून ठेवत असते ओबड-धोबड, ते टाकलं। त्याच्यात थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मिठाई टाकणार आहे, गॅस कमी केला। असा गुलाबी जो झालेला लसूण त्याच्यात झाला ना तो खूप छान लागतो। पहा, आणि थोडंसं मीठ त्याच्यात टाकणार आहे। पहा,
आता ही भाजी लगेच आपल्याला त्याच्यात टाकायची. 3-4 वेळा मी धुवून घेतलेली भाजी ती, आणि खूप माती निघत असते त्याच्यामध्ये. भाजीला पाणी टाकायची घाई करायची नाही. तिला पाणी फार कमी लागतं. मग जर आपण अशी धुवून घेतलेली असेल ना, खूप पाणी कमी लागतं. आणि दुसरं म्हणजे या भाजीला शक्यतो पूर्ण झाकण ठेवायचं नाही. अधुरं झाकण म्हणतात ते ठेवा तुम्ही, पण खूप असं जर ठेवलं ना तर भाजी अशी पिवळट होत असते. पहा, ते असे हलवून घ्यायचे ना. आता त्याच्यातच आपण हे मूग टाकणार आहोत. पहा, हे मूग त्याच्यामध्ये शिजले ना, इतकी सुंदर लागते. चव पण पप्पा फोडणी दिल्याबरोबर, गॅस मोठा केला मी आता, फोडणी दिल्याबरोबर त्या भाजीचा एक वेगळा असा वास सुटलेला आहे. आणि आता हिला फक्त एक 10 मिनिटं आपण अशीच ठेवायची, झाकण ठेवायचं नाही. आणि थोडंसं लिंबू त्याच्यामध्ये मी पिळणार आहे, मग हिरवागार रंग राहतो तिला. पहा, झाकणच ठेवायचं नाही. झाकण जर ठेवलं या भाजीला एकदम पिवळा असा कसला तरी रंग येतो, आणि खाणाराची सुद्धा इच्छा होणार नाही बघा तो रंग पाहून. पण ही हिरवी कंच अशी शेपूची भाजी पाहिली की मग मात्र कोणालाही ती मिटक्या मारीत गरम भाकरी बरोबर, पोळी बरोबर खावीशी वाटेल. चला तर मग आता शिजू द्या 10 मिनिटं चांगली तिला. हे पहा, 10 मिनिटं बरोबर झालेली आहे, आणि झाकणही अर्धवट ठेवलेली आहे. पूर्ण कधी असं ठेवायचं नाही. ती अशी ठेवली तर पिवळट होते, आणि ती दिसायलाही कसं तरी असते, चवही बदलते. असं अर्धवट ठेवायचं. ती अर्ध्या शिजल्या 5 मिनिटांनंतरच, आणि मग 5 मिनिटांनंतर काढून घेतली. पहा, मी याला काय करते माहिती, गावाकडे आई, माझ्या मावश्या वगैरे ते काय करायचं, थोडंसं याला तेल टाकायचं कच्चं वरून, आणि कच्चं तेल टाकलं की त्याची एक चव वेगळी लागते. पहा, कच्चंच टाकायचं. हां, बस एवढंच टाकायचं त्याला. ते कच्चं तेल टाकलं की आणखीन कोणती भाजी केली एवढं थोडंसं टाकायचं, फोडणी थोडं, आणि नंतर आपली पूर्ण भाजी शिजून झालेली. पहा, बिलकुल रंग बदललेला नाही. चला तर मग गॅस बंद केला. आता भाजी काढून घेते. खूप सुंदर वास सुटला. तुम्ही नक्की करून पहा बरं का या पद्धतीनं. आत्ता मुगाचा सीझन असतो, बाजारात नवे मूग आलेले असतात, आणि या मुगाची चव काय वेगळीच असते बघा. गावाकडं आम्हाला माहिती आहे, आम्ही नव्या मुगाचे भाकरी करणार, घावण करणार, पाटवड्या करणार. हे मुगाचे पदार्थ जरी पचायला हलके आणि पौष्टिक असं आहे. आपल्याला प्रोटीनही मिळतात मुगामधून, आणि क जीवनसत्वही भाजीमधून मिळतं. तर चला तर मग तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवून पहा. आणि बनवल्यानंतर आता गरम गरम बाजरीची भाकरी आणि तिच्याबरोबर या भाजीचा स्वाद पहा. ताट लावलेले मी आता, आणि ही भाजी पण देणार आहे त्यांना थोडीशी. वरण भाताबरोबर, नुसत्या वरण भाताबरोबर जरी तुम्ही केली तरी खूप छान लागत असते. तर नक्की करून पहा या पद्धतीने तुम्ही, आणि मला कमेंटद्वारे जरूर कळवा की तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते ती. धन्यवाद.